नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा एक आपल्याला शासन निर्णय प्राप्त झालेला आहे. तो नक्की शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, दिनांक 10 एप्रिल 2026 हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत. तर नक्की आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं ते आपण समजून घेऊया. पहा, प्रस्तावना आपण समजून घेऊया की महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी 19व्या शतकातील जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावर बंदी या विरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेची, सामाजिक न्यायाची आणि मानव मुक्तीची विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला होता. सर्वांना माहिती आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी खूप महत्त्वाची अशी कार्य केलेले आहेत. तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार आजही संवैधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. या दोघांचे जे विचार होते ते संविधानिक मूल्ये, सामाजिक क्षमता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत, हे देखील आपण जाणता. आणि त्याचनुसार महात्मा फुले यांच्या जयंतीला सन 2027 मध्ये 200 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे सन 2027 हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली आहे. आपण सर्वजण जाणता की महात्मा फुले यांच्या जयंतीला सन 2027 मध्ये 200 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री यांनी 2027 हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली आहे. आणि त्यानुसार सन 2027 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवायच्या उपक्रमासाठी शासन निर्णय 10 मार्च 2026 अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. आणि शालेय शिक्षण विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले यांचे दिनांक 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे द्विजन्म शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी शासनाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या दरम्यान विविध उपक्रम आणि कार्यक्रम साजरे करण्याचा शासनाचा विचार होता. आणि त्यानुसार हे शासन परिपत्रक प्राप्त झाले. आता या शासन परिपत्रकामध्ये काय सांगितले समजून घेऊया. पहा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक क्षमता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रात केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्यधिष्ठित, समावेशक आणि कौशल्य आधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या द्विजन्म शताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्यात यावेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचं कार्य केलं आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 देखील विद्यार्थ्यांमध्ये मूल्यधिष्ठित, समावेशक आणि कौशल्य आधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आणि त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये संवर्धन व्हावे, जोपासावे यासाठी त्यांच्या द्विजन्म शताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. आता त्याबाबतच्या महत्त्वपूर्ण या ठिकाणी काही मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊया. पहा, पहिला मुद्दा आहे, दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे. हा महत्त्वाचा मुद्दा या उपक्रमांतर्गत आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 2, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांच्या कार्याविषयी नियमित पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. त्यासाठी शाळांना पुस्तके पुरवून वाचनालयही ज्ञानकेंद्रे म्हणून स्थापन करावेत. तर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्म वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयीची पुस्तक वाचन करायचे आहेत. तसेच शाळांना देखील वाचनालयासाठी पुस्तके देखील पुरवली जाणार आहेत. 3, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानाचे देखील आयोजन करायचं आहे. 4, ऑनलाईन वेबिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्फूर्तिदायी लेखन व विचार यांचा परिसंवाद, चर्चासत्र देखील आयोजित करायचे आहेत.
पुढे 5 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय, योगदानावर राज्यस्तरीय परिसंवाद, चर्चासत्रे, शैक्षणिक प्रबंध, सादरीकरण, कार्यशाळा देखील आयोजित करायची आहे. 6 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटना आधारित पथनाट्ये, एकपात्री नाटक यांचे शालेय स्तरावर देखील आयोजन करावे. 7 राज्यातील शाळांमध्ये महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह देखील आपल्याला साजरा करायचा आहे. 8 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील सर्व व्यवसायाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता 1ली ते 12वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी पुढील दिलेल्या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घ्यायचा आहे. #फुले 2000 अभियान या हॅशटॅगचा उपयोग करून साजरे केलेले कार्यक्रम, फोटो, व्हिडिओ व साहित्य अपलोड करण्यात यावेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी आपल्या अधीनस्थ राज्यातील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी होऊन या दृष्टीने नियोजन व संनियंत्रण करायचे आहे. तर इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ किंवा जे काही साहित्य आहे ते #फुले 2000 या अंतर्गत आपल्याला ह्या हॅशटॅगचा वापर करून आपल्याला ते पोस्ट देखील करायचे आहेत. 9 आनंदाई शनिवार या उपक्रमात उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम, घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. परंतु आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम, घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरता ऐच्छिक राहील, हे देखील आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आनंदाई शनिवार या उपक्रमांतर देखील आपण विविध प्रकारचे उपक्रम घेऊ शकतो. तसेच खाली जर पाहिलं तर आपला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम कार्यक्रम साजरा करण्याचा एक कृती आराखडा दिला आहे, ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. यामध्ये अनुक्रमांक, महिना, उपक्रम, तपशील आणि विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारी अपेक्षित मूल्ये अशा प्रकारे या ठिकाणचा हा उपक्रम आराखडा दिलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर एप्रिल 2026 मध्ये आपल्याला उद्घाटन व जनजागृती या उपक्रमाचे असणार आहे. आणि याचा तपशीलमध्ये जर पाहिलं तर आपण दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले जयंती उद्घाटन व प्रतिज्ञा कार्यक्रम, त्यानंतर महात्मा फुले विचार जनजागृती रॅली, शाळा स्तरावर भित्तीपत्रक अभियान आणि महात्मा फुले जीवन परिचय आठवडा अशा प्रकारे आपल्याला एप्रिलमध्ये साजरा करायचा आहे. आणि यामधून विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारे अपेक्षित मूल्य असणार, मूल्यांची ओळख, सामाजिक जाणीव, अभिव्यक्ती कौशल्ये. त्यानंतर जून 2026 मध्ये आपल्याला उपक्रम असणार आहे जाणीव जागृती. आणि याचा तपशीलमध्ये जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला जलसंवर्धन अभियान, महात्मा फुले यांच्या विचारानुसार शेतकरी व जल व्यवस्थापन, बालसभा, शाळा स्वच्छता अभियान, मुलीची पहिली शाळा भिडेवाडा पुणे, महात्मा फुले वाडा खानवडी पुणे व सावित्रीबाई जन्मस्थळ नायगाव ठिकाणी विद्यार्थ्यांचा अभ्यास, सहली व क्षेत्रभेट आयोजित करणे अशा प्रकारचं आपल्याला जूनमध्ये या प्रकारची आपल्याला जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये करायचं आहे. आणि त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती हे मूल्य देखील विकसित होणे अपेक्षित असणार आहे. आता जुलै 2026 मध्ये सामाजिक समता हा उपक्रम असणार आहे. यामध्ये समता कथा व चर्चा, त्यानंतर महात्मा फुले लिखित अखंड पाठांतर स्पर्धा, ग्रामभेट, समता भिंत, त्यानंतर गावात संदेश लेखन, समता दौड, सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अशा प्रकारचे उपक्रम आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत. यामधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता हे मूल्य देखील विकसित होऊ शकतं. त्यानंतर पाहिलं तर आपण ऑगस्ट 2026 मध्ये आपला समाजसेवा व राष्ट्रभावना हा उपक्रम घ्यायचा आहे. यामध्ये वृक्षारोपण, देशभक्ती गीत कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महात्मा फुले साहित्य वाचन अभियान, परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा. आणि यामधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, नेतृत्व, वाचन कौशल्य, चिंतन क्षमता अशा प्रकारचे मूल्य विकसित होणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर 2026 मध्ये आपला नवक्रम व शिक्षक सन्मान या उपक्रमांतर्गत शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा, विज्ञान उपक्रम, ICT आधारित उपक्रम आणि यामधून सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्य देखील शिक्षकामध्ये विकसित होणार आहे. पुढे ऑक्टोबर 2026 मध्ये स्त्री सक्षमीकरण हा उपक्रम घ्यायचा आहे. यामध्ये स्त्री सक्षमीकरण विषयक भरीव काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती, भूमिका अभिनय, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका, पोस्टर स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह विशेष अभियान आणि यामधून लिंग समभाव हे मूल्य आपल्याला रुजवायचे आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये नेतृत्व नागरिकत्व हा उपक्रम घ्यायचा आहे. यामध्ये संविधानावर आधारित पुस्तकाचे वाचन, अभिरूप ग्रामपंचायत, जिल्हा परिषद उपक्रम घेणे, पोवाडा स्पर्धा आणि जनजागृती रॅली यामधून आपला नेतृत्व विकास हे मूल्य रुजवायचं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर डिसेंबर 2026 मध्ये सांस्कृतिक विकास, यामध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा, लोककला सादरीकरण यामधून आपला सांस्कृतिक जाणीव हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अपेक्षित असणार आहे. त्यानंतर जानेवारी 2027 मध्ये आपला संशोधन व प्रकल्प, यामध्ये प्रकल्प कार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, मुलाखत उपक्रम, प्रदर्शन,
ते आपल्याला संशोधन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या स्पर्धा घ्यायच्या आहेत. यामध्ये वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रकल्प सादरीकरण, पोस्टर निर्मिती उपक्रम आणि यामधून ज्ञान, कौशल्य व स्व अभिव्यक्ती अशा प्रकारचे मूल्य विकसित होणार आहेत. मार्च 2027 मध्ये या उपक्रमाचा समारोप असेल. यामध्ये समारोप कार्यक्रम, पुरस्कार वितरण, फुले समता पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्यांना, विद्यार्थी व शिक्षकासाठी विशेष सन्मान योजना, अनुभव लेखन, अहवाल सादरीकरण आणि यामध्ये चिंतन आणि एकत्रीकरण अशा प्रकारचे मूल्य विकसित होणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम कार्यक्रम साजरा करायचा, कृती आराखडा कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहिली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि आपल्या अधीनस्थ राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचा दरमहा आढावा घ्यावा आणि त्या दृष्टीने नियोजन देखील करायचं आहे. हा जो शासन निर्णय आहे तो आपण महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण पाहू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण डाउनलोड देखील करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विजन्म शताब्दी वर्ष कशा प्रकारे साजरा करायचं आहे, त्यासाठी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत, त्यासाठीचं नियोजन काय असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.